आज आपण नवीन पाठाला सुरुवात करूया. न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लेट्स रिकॉल व्हॉट इज अ मालन्यूट्रिशन. मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. कुपोषण म्हणजे काय आहे की चांगलं पोषण न होणे, त्या बाळाचे पोषण न होणे, व्यवस्थित आहार न भेटणे, त्यानुसार त्याच्या शरीराची वाढ खुंटणे. Second question, which are the ways to prevent malnutrition? आता याचे काय मार्ग आहेत? Which are the ways to prevent malnutrition? म्हणजे कुपोषण टाळण्यासाठी काय केलं पाहिजे, काय करता येऊ शकतं? तर त्यासाठी योग्य वयोगटानुसार त्या बाळाला आहार दिला पाहिजे, त्याला औषधोपचार दिला पाहिजे. आजारपण असेल तर त्याला लवकरात लवकर डॉक्टराकडे दाखवले पाहिजे. तर नेक्स्ट पॉइंट इज दॅट न्यूट्रिशन. सम लाईफ प्रोसेसेस go on continuously in living organisms. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये, सजीवामध्ये लाईफ प्रोसेस ही कंटिन्युअसली चालू असते. त्याच्यातली वाढ म्हणा, हे जे बदल आहेत हे कंटिन्युअसली होत असतात. सबस्टन्सेस विच आर डायजेस्टिव्ह अँड assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called foodstuffs. जे पण आपण घटक, सबस्टन्सेस पचन करतो, आपल्या वाढीसाठी उपयोगात आणतो, ज्याच्यामधून आपण एनर्जी मिळवतो आणि त्या एनर्जीमुळे आपली वाढ होते आणि हेल्थ, आरोग्य चांगलं राहतं, त्याला फूडस्टफ्स म्हणायचं. We get several types of nutrients. We get several type of nutrients from foodstuffs. तर हे जे खाद्यपदार्थ आहे याच्यापासून आपल्याला खूप प्रकारचे न्यूट्रिएंट्स मिळतात, घटक मिळतात. न्यूट्रिएंट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. तर हे कोणते कोणते घटक आपल्याला शरीराला भेटतात? तर हे 2 गटामध्ये विभागलेले आहेत. ते कोणते कोणते आहेत? मॅक्रोन्यूट्रिएंट्स अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स and fats are required in large quantity. आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट्स सारखे, प्रोटीन्स सारखे आणि फॅट्स हे न्यूट्रिएंट्स खूप मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात. अँड दीज आर मॅक्रोन्यूट्रिएंट्स. तर हे जे गोष्ट जास्त प्रमाणात लागते त्याला मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणलेलं आहे. तसेच मिनरल्स and vitamins are required in very small quantity. तर हे मिनरल्स आणि विटॅमिन्स हे खूप कमी प्रमाणात आपल्या बॉडीसाठी लागतात. दे आर कॉल्ड मायक्रोन्यूट्रिएंट्स. तर त्याला काय म्हटलं जातं? तर मायक्रोन्यूट्रिएंट्स जे कमी प्रमाणात आपल्या बॉडीसाठी लागतात त्याला मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणतात. जे आपल्या बॉडीसाठी जास्त प्रमाणात लागतात त्याला मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणतात. The process of taking in and using food which takes place in living organisms. हे अन्न घेण्याची प्रक्रिया कोणामध्ये होते? फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सजीवामध्ये होते. इज कॉल्ड न्यूट्रिशन. तर त्याला न्यूट्रिशन म्हणतात, पोषण म्हणतात. नीड फॉर न्यूट्रिशन. तर या न्यूट्रिशनची गरज काय आहे? टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. तर ह्या न्यूट्रिशन पोषणापासूनच आपल्याला काय होतं? काहीतरी काम करायला एनर्जी मिळते. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीची वाढ आणि विकास होण्यासाठी न्यूट्रिशन आवश्यक असतात. टू रिप्लेस द डॅमेज्ड सेल्स अँड रिपेअर टिश्यूज. तर आपल्या शरीरामध्ये काही डॅमेज झालेल्या, काही कमजोर झालेल्या सेल्स असतील, काही
खराब झालेल्या सेल्स असतील त्यांना रिप्लेस करण्यासाठी सुद्धा पोषण आवश्यक असतात किंवा आपल्याला हे न्यूट्रिएंट्स आवश्यक असतात, प्रोटीन्स हे. तर तसेच काही टिश्यू जर आपले रिपेअर करायचे असतील त्यासाठी सुद्धा आपल्याला न्यूट्रिशन लागते. आणि फोर्थ नीड ऑफ न्यूट्रिशन इज टू फाईट द डिसीजेस. आपण सध्या पाहत आहोत की कोरोना डिसीज असा आहे की ज्या डिसीजमध्ये एखाद्या व्यक्तीची जर प्रतिकारशक्ती चांगली असेल तर त्याला तो होऊन गेलेला सुद्धा समजत नाही, त्याला कोरोना झालता हे सुद्धा त्याला कळत नाही, कारण की त्याची प्रतिकारशक्ती जास्त असते, त्याची इम्युनिटी पॉवर जास्त असते. तर अशा प्रकारे तुमचं पोषण, तुमचं चांगली तब्येत असेल तर तुमचे आरोग्य चांगलं राहतं. ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन्स. Some organisms can produce their own food and thus nourish themselves. तर काही ऑर्गॅनिझम्स जे आहेत हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि स्वतःची नरिशमेंट पोषण करून घेतात. दिस इज कॉल्ड ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन. तर ह्याला काय म्हणतात? ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन, स्वयंपोषी. नंतर आहे हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. Some organisms depends on other organisms, plants and animals for their food. This is called heterotrophic nutrition. तर काही हे ऑर्गॅनिझम्स हे दुसऱ्यावरती अवलंबून असतात स्वतःचं पोषण करण्यासाठी. काही प्लांट्स सुद्धा दुसऱ्यावरती अवलंबून असतात, तर ॲनिमल्स सुद्धा दुसऱ्या घटकावरती अवलंबून असतात. त्यालाच म्हणायचं हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. नेक्स्ट पॉइंट इज दॅट ॲटोट्रॉफिक प्लांट्स. आपल्याला बघायचं आहे की ॲटोट्रॉफिक प्लांट्सचं न्यूट्रिशन कसं होतं. हाऊ डू प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड. कारण की आता आपण पाहिलं ना, ॲटोट्रॉफिकमध्ये प्लांट्स येतात आणि ते स्वतःचं पोषण स्वतः करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्लांट्स also need food for their growth. मनुष्य किंवा इतर प्राणी प्लांट्स पासून अन्न घेतात, अन्न मिळवतात, पण प्लांट्सला स्वतःच्या वाढीसाठी सुद्धा फूड आवश्यक असतं. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल. तर प्लांट्स जे अन्न तयार करतात ते सूर्यप्रकाशाच्या आणि क्लोरोफिलच्या सहाय्याने त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्लांट्स मेक देअर फूड इन देअर लीव्स. हे प्लांट्स त्यांचे अन्न कुठे तयार करतात? पानांमध्ये. युजिंग वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम सॉईल अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. मग ते कशापासून अन्न बनवतात? पानामध्ये जमिनीतून पाणी आणि न्यूट्रिशन्स घेतात आणि हवेमधून कार्बन डायऑक्साईड घेतात आणि त्या घटकांच्या साहाय्याने सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात प्लांट्स त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. इथं दिसते आपल्याला की इथं सूर्यापासून काय घेते? त्याचे सूर्यकिरण घेते. जमिनीपासून पाणी आणि इतर न्यूट्रिएंट्स घेते आणि हवेमधून कार्बन डायऑक्साईड घेतं आणि हे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतं. तर या ही कोणती प्रक्रिया आहे? फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमधून ऑक्सिजन बाहेर पडतो. इथं आपल्याला या फोटोसिंथेसिस प्रक्रियेची रिॲक्शन दिली आहे जी की आपण लक्षात ठेवायची आहे. 6CO2 कार्बन डायऑक्साईड प्लस 6H2O. म्हणजे कार्बन डायऑक्साईड घेतला, पाणी घेतलं
आणि हे सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात क्लोरोफिल पानामध्ये ही प्रक्रिया घडत आहे. मग काय घडतं? C6H12O6 हे ग्लुकोज तयार होतो आणि 6O2 6 ऑक्सिजनचे घटक एलिमेंट बाहेर पडतात. हे ऑक्सिजन एअरच्या स्वरूपात बाहेर पडतो, जो की आपण नंतर आपल्या श्वसनासाठी उपयोगात आणतो. Plants convert light energy into chemical energy and store in it the form of food. प्लांट्स काय करतात? लाईट एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जी मध्ये करतात. लाईट एनर्जी, लाईट कुठून घ्यायची? सूर्यापासून, सूर्यप्रकाशामधून, आणि त्याचं त्यांच्या पानामध्ये स्टोरेज करायचं. वॉटर, मिनरल्स अँड साल्ट आर ॲब्सॉर्ब्ड बाय रूट्स फ्रॉम द सॉइल. तर त्याला दुसरे घटक कोणते आवश्यक असतात? फोटोसिंथेसिससाठी, अन्न तयार करण्यासाठी पाणी आवश्यक असतं, तर काही मिनरल्स आवश्यक असतात आणि साल्ट सुद्धा आवश्यक असतं. हे सगळे घटक ते काय करतं? झाड मुळामार्फत जमिनीमधून शोषून घेतं. द स्टेम ट्रान्सपोर्ट्स देम अप टू द लीव्स. मग हे मुळाने शोषून घेतल्यावर पानांपर्यंत पाठवण्याचं काम कोण करतं? स्टेम करतं, त्याचं खोड करतं. द लीव्स हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स. आपण पानांना जर मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर त्याच्यामध्ये असे छोटे छोटे छिद्र असतात, त्याच्यामध्ये छोटे छोटे रंध्रे असतात, कॉल्ड स्टोमाटा. त्याला काय म्हणतात? त्या छोट्या छिद्रांना स्टोमाटा म्हणतात. स्टोमाटा थ्रू विच दे टेक इन द CO2 फ्रॉम द एअर. मग ह्या स्टोमाटाच्या साहाय्याने, या छिद्राच्या साहाय्याने प्लांट्स काय करतं? हवेमधील CO2 पानामध्ये शोषून घेतं त्या फोटोसिंथेसिस प्रक्रियेसाठी. The chloroplasts present in the leaves contain chlorophyll which absorbs sunlight, helping to convert carbon dioxide and water into food. तर हे सनलाईट which absorbs sunlight, क्लोरोप्लास्ट सूर्यप्रकाश शोषून घेतं, जे की हे कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यापासून अन्न बनवण्यासाठी मदत करतो. ऑक्सिजन गिव्ह आउट इन दिस प्रोसेस. तर या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन हा बाहेर पडतो. तर अशा प्रकारे बिसाइड्स लीव्स, फोटोसिंथेसिस टेक्स place in some other parts like green stem too, as they contain chlorophyll. तर मग आता पानांशिवाय हे फोटोसिंथेसिसची प्रक्रिया हे क्लोरोफिल जिथं जिथं आहे. आपल्याला माहिती आहे काही हर्बिव्हर्समध्ये जे टोमॅटो वगैरे असे ज्या झाडांमध्ये त्यांचे स्टेम सुद्धा हिरवे असते, त्याच्या स्टेममध्ये क्लोरोफिल असते. तर तिथे सुद्धा ही फोटोसिंथेसिसची प्रक्रिया पार पडते, अन्न बनवण्याची प्रक्रिया पार पडते. ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. तर आताच बघितलं आपण, मुळांनी पाणी शोषतं, तर याचं ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं? खोड करतं. मग ही कशी आहे ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही आपण पाहूया. टेक अ पंपकिन स्टेम having 2 to 3 leaves. एक पंपकिनचं स्टेम घ्या, 2-3 पानं असणारं. कट इट अंडर वॉटर विथ अ शार्प ब्लेड. पाण्यामध्ये पकडून त्याला एक धारदार ब्लेडने कापायचं. टेक सम वॉटर इन कोनिकल फ्लास्क अँड ॲड 3 to 5 ड्रॉप्स ऑफ इंक टू इट. तर कोनिकल फ्लास्कमध्ये थोडं पाणी घ्यायचं त्या तुकड्यांसह आणि त्यात 7-8 थेंब इंक टाकायची. पुट अ पंपकिन स्टेम vertically in that flask. Observe the change that takes place in it and discuss them in the classroom. तर हे पंपकिन स्टेमचे आपण 2 तुकडे काढले आहेत. इथं थोडं दाखवले आहे की अशा प्रकारचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि त्याला
छोट्याशा पाण्यात ठेवलं आपण एका कोनिकल फ्लास्कमध्ये किंवा तुमच्याकडे ग्लास वगैरेची काचेचं वाटी असेल त्याच्यासोबत ठेवू शकता आणि त्याच्यात 7-8 थेंब आपण इंकचे टाकले. द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ अ प्लांट्स कन्सिस्ट ऑफ झायलेम अँड फ्लोएम. तर इथं दिसतंय हे झायलेम दाखवलं आहे आणि हे जे दुसरं आहे हे फ्लोएम दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये द झायलेम ट्रान्सपोर्ट्स मिनरल्स अँड वॉटर. तर हे झायलम काय करतंय? मिनरल आणि वॉटर ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं फ्रॉम द रूट टू ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट्स. मुळापासून पाणी घ्यायचं आणि झाडाच्या प्रत्येक भागापर्यंत ते पुरवठा करायचा. द फ्लोएम ट्रान्सपोर्ट द फूड म्हणजे काय आहे? ग्लुकोज आहे. फ्रॉम जे की फोटोसिंथेसिस मध्ये तयार झालेलं. फ्रॉम द लिव्ज टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट्स वेअर इट इज आयदर कॉन्झ्युम्ड ऑर स्टोअर्ड. तर मग हे फ्लोएमचं काय काम आहे? पानापासून तयार केलेलं अन्न घ्यायचं आणि ते जिथं जिथं लागतं मुळांना, खोडाला, फळांना, तर तिथं तिथं ते अन्न पुरवायचं आणि राहिलेलं अन्न साठवून ठेवायचं. त्यासाठी हे वाहून न्यायचं काम कोण करतं? हे फ्लोएम करतं. दो द प्लांट्स हॅव अ ट्रान्सपोर्ट सिस्टीम दे डू नॉट हॅव सेपरेट डायजेस्टिव्ह ऑर एक्सक्रेटरी सिस्टीम. तर अशा प्रकारची हे प्लांट्समध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम असते. त्याच्यामध्ये लिव्हिंग प्राण्यांसारखी अशी सेपरेट डायजेस्टिव्ह सिस्टीम नसते किंवा अशी एक्सक्रेटरी सेपरेट सिस्टीम नसते जी की प्राण्यांमध्ये असते. तर अशा प्रकारे हे ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट्स आपण पाहिले. प्लांट्स प्रोड्युसेस कार्बोहायड्रेट्स बाय प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तर मग हे प्लांट्स काय करतात? कार्बोहायड्रेट्स तयार करतात. या फोटोसिंथेसिसमधून कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. तर हे काय कार्बोहायड्रेट्स कशापासून बनतात? कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. तर हे प्रोटीन्स बनण्याचं काम हे प्लांट्समध्ये होतं. ते प्रोटीन्ससाठी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन लागतं. हाऊ डू प्लांट्स ऑब्टेन द नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. तर मग याला प्लांट्सला नायट्रोजन कसा काय आवश्यक आहे त्याच्या वाढीसाठी? तर एअर कंटेन्स गॅसेस नायट्रोजन. तर आपल्याला माहिती आहे हवेत नायट्रोजनचं प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात आहे. हाऊएव्हर प्लांट्स कॅन नॉट युटिलाइज गॅसेस नायट्रोजन. हे इतक्या जास्त प्रमाणात आहे पण झाडे हवेमधून नायट्रोजन घेऊ शकतं का? तर नाही घेऊ शकत. तर त्याचा त्यांना काहीच उपयोग नाही. इट नीड्स टू बी फिक्स्ड मीन्स दॅट कन्व्हर्टेड इंटू कंपाऊंड्स. तर हवेतला त्यांना घेता येत नाही. तो एखाद्या घटकामध्ये कंपाऊंडमध्ये बदललेला पाहिजे. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर्स बाय बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फेरिक मेथड्स. तर मग हे नायट्रोजन फिक्सेशन जे आहे हे बायोलॉजिकली पद्धतीनं किंवा ॲटमॉस्फेरिक मेथडने हे नायट्रोजन फिक्सेशन होतं. बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन आपण पाहूया. 2 different types of microorganisms can bring about biological nitrogen fixation. तर ह्याचे 2 प्रकार आहेत. रूट नोडल्स ऑफ ल्युग्युमिनस प्लांट्स कंटेन्स द रायझोबियम मायक्रोऑर्गॅनिझम्स. इथं दिसतंय तुम्ही जर भुईमुगाच्या मुळावरती पाहिलं किंवा काही द्विदल वनस्पती असतात त्यांच्या मुळावरती जर पाहिलं त्यांच्या रूट्सवर अशा प्रकारचे व्हाईट प्रकारचे आपल्याला डॉट दिसून येतील. तर हे दुसरं तिसरं काही नसून हे काय असतं?
रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. रायझोबियम नावाचे सूक्ष्मजीव असतात. These microorganisms absorb atmospheric nitrogen and converts into its nutrients. तर हे काय करतात? हे रायझोबियम मायक्रोऑर्गॅनिझम्स वातावरणातील नायट्रोजन शोषून घ्यायचा आणि त्याचं नायट्रेट्समध्ये रूपांतर करायचं. हे काम ते मायक्रोऑर्गॅनिझम्स करतात. मायक्रोऑर्गॅनिझम्स लाईक ॲझोटोबॅक्टर आर प्रेझेंट इन सॉईल. तर ॲझोटोबॅक्टर नावाचा हा जो मायक्रोऑर्गॅनिझम आहे हा मातीमध्ये असतो, मातीमध्ये प्रेझेंट असतो. आणि हा रायझोबियम हा द्विदल वनस्पतीच्या मुळावरती असतो. They also convert atmospheric nitrogen into nitrates. तर हा ॲझोटोबॅक्टर नावाचा जो घटक आहे, जो मायक्रोऑर्गॅनिझम आहे, हा मातीमध्ये प्रेझेंट असतो आणि तो सुद्धा वातावरणातील नायट्रोजनचे रूपांतर नायट्रेट्समध्ये करण्यासाठी मदत करतो. नेक्स्ट पॉईंट इज दॅट ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. तर हे ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन कसं आहे नायट्रोजनचं? Lightning, thunderbolts occurs in the rainy season. आपल्याला माहिती आहे सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात काय आहेत? विजा कडाडतात. हे थंडरस्टॉर्म, लाइटनिंग म्हणजेच वीज. This causes atmospheric nitrogen and oxygen to react with each other. तर हे वीज चमकल्यामुळे हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनची आपसात रिॲक्शन होते फ्रॉम नायट्रिक ऑक्साईड आणि त्याच्यापासून नायट्रिक ऑक्साईड्स तयार होतात विच इज अगेन ऑक्सिडाइज्ड टू फ्रॉम नायट्रोजन डायऑक्साईड आणि आणखीन त्याच्यात ऑक्सिडेशनची प्रक्रिया होते आणि त्याच्यापासून नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतो. द नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व्स इन रेन वॉटर. मग हा नायट्रोजन डायऑक्साईड काय होतो? पावसाच्या पाण्यामध्ये मिक्स होतो अँड इज कन्वर्टेड इंटू नायट्रिक ॲसिड आणि तो नायट्रिक ॲसिड म्हणजे रूपांतरित होतो. विच गेट्स ॲडेड टू द सॉईल अलॉंग विथ द रेन वॉटर. प्लांट्स युझिंग धिस नायट्रोजन फॉर देअर ग्रोथ. मग प्लांट्स काय करतात? हे जे नायट्रोजन वेगवेगळ्या मार्गाने स्थिरीकरण झालेलं आहे ह्याचा उपयोग आपल्या स्वतःच्या वाढीसाठी करून घेतात. तर अशा प्रकारे आपण हे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन पाहिलं आहे. तर हे सिम्बायोटिक न्यूट्रिशन हे राहिलेला घटक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका.